हा प्रश्न रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय. ए हॉलो सिलेंडर ऑफ मास कॅपिटल एम इज केप्ट ऑन ए टॉप ऑफ 30 degree inclined plane. A solid cylinder of same mass m is kept on a top of another inclined plane of angle of inclination 45 degree. The ratio of linear acceleration of hollow cylinder to that of the solid cylinder once they reach bottom is sin 30 degree 1/2, sin 45 degree 1/√2. Option A 4√2/3, B 3/4√2, C 5/4√2 and D 4√2/5. आता काय दिलं बघा, रोलिंग विदाउट स्लिपिंग. पहिले दिलाय हॉलो सिलेंडर ज्याचा मास एम आहे आणि तो रोलिंग विदाउट स्लिपिंग येतो, अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा आहे. तर याचं लिनियर ऍक्सिलरेशन ए हॉलो त्याचा रेशो जेव्हा हे इथे पोहोचेल तेव्हा, तर इथे दुसरा सॉलिड सिलेंडर घेतलाय, तो इथं किती इन्क्लाइन झालाय, तर तो 45 डिग्रीला इन्क्लाइन झालाय, त्याचं पण मास एमच आहे. तर तो इथे आल्यानंतर त्याचा रेशो म्हणजे ए हॉलो लिनियर ऍक्सिलरेशन ए हॉलो सिलेंडर टू ए सॉलिड सिलेंडर किती असं विचारले बघा. आता लिनियर ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला असतो जी साइन थीटा डिवायडेड बाय 1 + k²/r². आता हॉलो सिलेंडर म्हटलं की त्याला जर आपण कापलं तर त्याची रिंग होणार आहे, म्हणजे k²/r² रिंगचा घ्यायचा, आणि सॉलिड सिलेंडर जर कापलं तर त्याचा डिस्क होणार आहे, आणि म्हणून याच्यासाठी रिंगचा k²/r² घ्यायचा, याच्यासाठी डिस्कचा k²/r² घ्यायचा. मग आता आपण डिरेक्टली लिहू एच बरोबर, आता जी साइन थीटा 1/2 दिलेला आहे, साइन 30 डिग्री इथं 1/2 दिलेलं आहे, म्हणजे हे g/2 डिवायडेड बाय आता 2 झाले, हे म्हणजेच हे काय झाले g/4 झाले. आता डिवायडेड बाय ए सॉलिड सिलेंडर, आता इथे येईल g × √2 बघा, डिवायडेड बाय g × 1/√2 आहे ना साइन 45, म्हणजे g बाय डिरेक्टली लिहू आपण g/√2, आणि याचा k²/r² 1/2 असतो, म्हणजे 1/2 + 1 3/2, आणि मग हे 3/2. मग आता हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज न्यूमरेटर, म्हणजे 2g डिवायडेड बाय 3√2. आता g कॅन्सल झाले आणि इथं काय आलं, तर किंवा आपण करूया तिथं g/4 × 3√2 डिवायडेड बाय 2g. आता हे जी कॅन्सल झाले, या 2 ला √2 × √2 लिहिलं, एक √2 कॅन्सल झालं, आणि म्हणून हे आलं बघा 3/4√2, की जो करेक्ट ऑप्शन काय तुमचा बी आहे. समजलं का? तर लेंदी आहे थोडासा. जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आवडले, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सीईटीच्या PYQचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला हवे असतील चॅप्टर वाईज, तर प्लेलिस्टला जा, विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलला. कमी वेळात अभ्यास करायला ते उपयोगी पडतील. थँक्यू.